नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 256, 12 सप्टेंबर. कृष्णं वंदे जगद्गुरुम. आजपासून पौर्णिमेपर्यंत प्रौष्ठपद म्हणजे भागवत सप्ताह सर्वत्र चालू होतात. श्रीमद भागवत कथेचे जागोजागी भागवत कथेत जागोजागी पंचसाधन आणि वेदाज्ञा आहेत, पण ते आपण लक्षात घेत नाही. ते लक्ष देणं गरजेचं आहे. भागवतात प्रथमच भागवत उत्पत्ती सांगताना तपाचा उल्लेख आहे. ब्रह्मदेव नाभी कमलातून कसे आले, आता काय करायचे असे उत्सुकतेने पाहत असतानाच भगवान प्रकटतात आणि तप कर सांगतात. त्यापुढे हजारो वर्ष ब्रह्मदेवांचे तप होते. मग देव प्रसन्न होऊन दर्शन देतात आणि चतुश्लोकी भागवत सांगतात. ब्रह्मदेव पुढे नारदांना सांगतात. तेच नारद व्यासांना सांगतात आणि श्री व्यासजींना चक्क आपल्या सामान्यांसारखे नैराश्य आलेले असते. त्यासाठी घडलेला प्रसंग म्हणते की ज्यांनी 4 वेदात संपूर्ण वेदांचं विभाजन केलं, महाभारत लिहिलं, 17 पुराणे लिहिली, 18 पुराणे लिहिली आणि मनःशांती नाही, तेव्हा नारदजी सांगतात तुमचे हे वाङ्मय तप वाया जाणार नाही, कारण तप किंवा ईशसेवा जन्मोजन्मी सोबत येत असते. प्रेरणा देण्यासाठी नारद पुढे सांगतात की माझे 2 जन्म स्वतःचे सुद्धा वाया गेलेत. मी पूर्वजन्मात आणि स्वतःचा ते वृत्तांत सांगतात. मी एका जन्मात बाल्यावस्थेत चातुर्मासात दासी माझी आई होती, त्यामुळं ऋषींच्या सेवेला तिला लावलं जातं. त्याच्यात ती मला सांगते की त्यांची सेवा कर. हा अल्पकालीन मिळालेला सत्संग मात्र कल्पांतापर्यंतचा माझा ठेवा ठरला आहे. त्यामुळेच ब्रह्मदेवांनी मला चतुश्लोकी ते भागवत ते व्यासांना सांगतात आणि ते व्यास आता आपल्याला सांगतात. त्याचं 4 श्लोकांचं ते 12 स्कंदांमध्ये 18,000 ओव्यांमध्ये त्यांनी भागवत रचलेलं आहे. व्यासजींना ते ऐकून, चतुश्लोकी ऐकून अतिशय आनंद होतो. ते धन्य झालो म्हणतात आणि त्याचा प्रचंड विस्तार करून आपल्या हातात श्रीमद भागवत देतात. मनुष्य जीवन हे ईश्वर प्राप्ती ह्या ध्येयाने प्रेरित असते. आपल्या जीवनातील निराशता, दुर्बलता, दुर्गुण हे घालवून ते तेजस्वी, ओजस्वी, उज्ज्वलतेकडे कसे जाते किंवा नेणारे असते याचे रसाळ वर्णन भागवतामध्ये आहे. त्यात नीतिमत्ता भक्तीच्या पायावर उभी आहे, हवी हा आग्रह पण आहे. जगत पसारा वर्णनात खगोल, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, राजनीती सर्व सांगितले. त्याच्या जोडीला तत्त्वज्ञान व आत्मज्ञान अधिकारवाणीने वर्णलं आहे. त्यासाठी वेदज्ञान कथांच्या चौकटीत बसवून आचरणात कसे आणायचे ते रसाळपणे सांगितले. व्यासांच्या लिखाणात सुरुवातीलाच त्यांनी म्हटले की शौनकादी ऋषी दीर्घकालीन ज्ञानसत्राला अग्निहोत्रादी नित्यकर्म आटोपून बसले. चिंतन, मनन, श्रवण, तपाने प्रेतात्म्याच्या सुद्धा सप्तग्रंथी तुटून त्यांना पार्षद येऊन 7च दिवसात वैकुंठात नेतात. परीक्षिताच्या परिग्रह चुकीमुळे मिळालेला शाप उत्तम वरदानात बदलण्याचे कसब ही कथा ठेवते. भगवान उद्धवाला ब्रह्मज्ञान देऊन स्वाध्याय चिंतनासह तप करण्याचा आदेश देव देतात. सर्वश्रेष्ठ कर्माचे अद्भुत वर्णन इथं केलेले आहे. अफाट तपाने भगवत आज्ञेने कल्पांतापर्यंत अव्याहत कर्मात रत असणाऱ्या ब्रह्मदेवांच्या 10 प्रकारच्या सृष्टी निर्मितीचे विस्तृत वर्णन ह्यात आलेले आहे. पृथ्वी आणि वेद रक्षणासाठी वराह अवताराचे वर्णन आहे. कर्दमांचे तप सांगितले आहे. ते आपल्या पत्नीसह देवहूतीसह विमानातून कित्येक महिने विहार केला. जवळजवळ 18 महिने काहीतरी विहार केला आहे त्यांनी आणि जागोजागी दाखवलेले आहेत. हिमालय पर्वतापासून गंगा नदीपासून सर्व दाखवले त्यांनी विमानात बसून. याचं वर्णन भागवतात ऐकायला मिळतं. आणि हे सगळं तपप्रभावाने निर्माण केलेलं ते विमान आहे. आणि सांख्ययोगी कपिल माता देवहूतीस आत्मज्ञान देतात, म्हणजे त्यांच्यापासून निर्माण झालेला पुढचा त्यांचा वंश म्हणजे कपिल महर्षी, आणि तेच आपल्या मातेला आत्मज्ञान देतात. एका स्त्रीने सर्वसंग परित्याग करून कठोर तप करत भगवत स्वरूपात विलीन होण्याची अद्भुत कथा यात आहे. इथे पहिला दिवस संपतो. जय श्रीकृष्ण, जय गोपाल, श्री नारायण, जय नारायण, जय जय नारायण नारायण.